चला महत्त्वाचे CHSCच्या अंडर आपल्या CGHSच्या महत्त्वाच्या व्हॅकन्सी ज्या आहेत त्या परमनंट व्हॅकन्सी आलेल्या आहेत. आता पहिल्यांदा आपल्याला CGHS तुमची पदभरती आहे ही स्पेशल डिपार्टमेंट कंडक्ट करत होतो, पण काही मागच्या 1 ते 2 वर्षापासून CGHSच्या अंडर आपली जी SSCच्या अंडर जे आहेत आपल्या CGHSच्या आणि ESICच्या पोस्ट ज्या आहेत त्या फार्मसीच्या भरल्या जातात. पॅटर्नसुद्धा चेंज आहे. जवळपास 88 एवढ्या परमनंट आपल्या फार्मसी ऑफिसर म्हणजे फार्मासिस्ट नावाने आपली पोस्ट आहे. याच्यामध्ये जवळपास 3 नावाने आपली पोस्ट आहे. काय पात्रता आहे, किती जागा आहेत, अशा पद्धतीने तुम्ही ॲप्लिकेशन फॉर्म फिलअप करू शकता. एक्झामचा पॅटर्न, सिलेबस, सेंटर काय आहेत, या सर्व महत्त्वाच्या गोष्टीची माहिती तुम्हाला मी आज शेवटमध्ये देईल. त्याच्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा. तर अशा पद्धतीच्या जवळपास 88 एवढ्या जागा ज्या आहेत तुम्हाला त्याच्यासाठी आपण जे आहेत ते ॲलोपॅथीचे विद्यार्थी ॲप्लिकेशन फॉर्म फिलअप करू शकतो. तशा जर फार्मसीच्या जर जागा बघितल्या तर टोटल जवळपास 136 ते 138 जागा तुम्हाला आपल्या फार्मसीच्या पोस्ट बघायला भेटतात. पण त्यापैकी आपण जर ॲप्लिकेशन फॉर्म आपण ज्याला करू शकतो अशा जवळपास 88 एवढ्या जागा ज्या आहेत ज्यासाठी तुम्ही ॲप्लिकेशन फॉर्म फिलअप करू शकता. ज्याच्यामध्ये फार्मासिस्ट ॲलोपॅथी नावाने ही एक पोस्ट आहे ज्याला आपण ॲप्लिकेशन फॉर्म फिलअप करू शकतो. त्याच्यानंतर फार्मासिस्ट कम क्लर्क अशा नावाने दुसरी पोस्ट आहे ज्याला ॲप्लिकेशन फॉर्म फिलअप करू शकतो आपण. त्याच्यानंतर तिसरी पोस्ट आहे ज्युनियर फार्मासिस्ट. ही सुद्धा पोस्ट जी आहे यासाठी आपण ॲप्लिकेशन फॉर्म फिलअप करू शकतो. या सिलेबसमध्ये जी पात्रता आहे ती डिटेलमध्ये दिली नाही, पण जसं जसं स्पेशल ज्या वेबसाईट आहे त्याच्यावरती जाऊन आपण स्पेशल त्यावरती मी तुम्हाला व्हिडिओ देईल की यासाठी पात्रता काय आहे. पण B.Pharm जे विद्यार्थी जे आहेत ते यासाठी पात्र आहेत हे फॉर्म फिलअप करू शकतात. महत्त्वाच्या ज्या तारखा आहेत तुम्ही इथं बघू शकता. डेट ऑफ द ऑनलाईन ॲप्लिकेशन फॉर्मची जी डेट आहे ती 13/4/2026 ते 4/5/2000 पर्यंत जी आहे ती महत्त्वाची डेट आहे. 4/5/2026ला जी आहे ती शेवटची तारीख जी आहे तुमच्या ॲप्लिकेशन फॉर्म भरण्याची आहे. महत्त्वाची जी टेंटेटिव्ह जी डेट दिलेली आहे डेट ऑफ द कॉम्प्युटर बेस्ड एक्झामिनेशन तीसुद्धा टेंटेटिव्ह दिलेली आहे की जून महिन्यामध्ये तुमची एक्झाम जी आहे ती होऊ शकते. अशा पद्धतीची टेंटेटिव्ह डेटसुद्धा त्याच्यामध्ये तुम्हाला बघायला मिळेल. त्याच्यानंतर महत्त्वाची वेबसाईट जी आहे तुम्ही इथून चेकआउट करू शकता. ECC.government.in या वेबसाईटवर जाऊन तुम्ही मे महिन्याच्या ज्या आहे ती कटआउट डेट जे तुमची 4/5/2026 याच्याबद्दल तुम्ही हे ॲप्लिकेशन फॉर्म जे आहे ते फिलअप करू शकतात. आता यासाठी महत्त्वाची जी एज लिमिट आहे अशा पद्धतीची आहे. काही पोस्टसाठी 18 ते 25 जे आहे ते ओपनसाठी एज लिमिट आहे. त्याच्यानंतर काही ठिकाणी 18 ते 27 आहे, काही पोस्टसाठी 18 ते 28 आहे आणि काही ठिकाणी 18 ते 30 आहे. आता ह्या ज्या 3 पोस्ट सांगितल्या मी या तिन्ही पोस्टला वैयक्तिक जाऊन आपल्याला बघायची की काय यासाठी महत्त्वाची पात्रता आहे. आता ही जी पात्रता इथं दिलेली आहे कॉमन ही मिनिमम आणि मॅक्झिमम जी आहे ती ओपनसाठी लागू पडेल. मात्र रिलॅक्सेशनमध्ये जर आपल्याला बघायचं असेल की आपण जर कॅटेगरीचे विद्यार्थी असू त्याच्यामध्ये SC आणि ST कॅटेगरीच्या विद्यार्थ्यासाठी याच्यामध्ये 5 वर्षाचं रिलॅक्सेशन दिलेलं आहे. म्हणजे जर तिथं जर मिनिमम एज लिमिट 18 ते 27 वर्ष असेल तर त्या 27 वर्षामध्ये SC आणि STचे कॅटेगरी जे विद्यार्थी त्यांना इथं 5 वर्ष ॲड करायचे. जी लिमिट निघेल जे तुमची मॅक्सिमम लिमिट निघेल त्यापर्यंत तुम्ही ॲप्लिकेशन फॉर्म फिलअप करू शकता. जे OBC कॅटेगरीचे विद्यार्थी म्हणजे महाराष्ट्रामध्ये कॅटेगरीमध्ये येतात त्यांना 3 वर्षाचं रिलॅक्सेशन आहे. म्हणजे या 27मध्ये आपल्याला इथं 3 वर्ष ॲड करायचे. जे निघेल ते तुम्ही त्यापर्यंत ॲप्लिकेशन फॉर्म फिलअप करू शकता. जे फिजिकली चॅलेंज पर्सन आहेत त्यांना 10 वर्षाचं रिलॅक्सेशन आहे. म्हणजे 27मध्ये 10 वर्ष ॲड करायचे. 37 वर्षापर्यंत तुम्ही फिजिकली चॅलेंज असेल तर तुम्ही हे ॲप्लिकेशन फॉर्म फिलअप करू शकता. अशा पद्धतीची महत्त्वाची जी एज लिमिट आहे हे आता आपण ते डिस्कस केलं. त्याच्यानंतर याच्यासाठी महत्त्वाचा सिलेबस काय आहे, महत्त्वाची फीस यासाठी आपल्याला किती द्यावे लागेल हे सुद्धा तुम्हाला इथं समोर दिलेलं आहे. ते सुद्धा आपण इथं डिस्कस करूया. तर अशा पद्धतीने तुम्ही इथं बघू शकता की डेट दिलेल्या आहेत. महत्त्वाचं लास्ट डेटसुद्धा इथं आपण बघू शकतो. अशा पद्धतीनं 4/5/2026 पर्यंत तुम्हाला रात्री 12 वाजेच्या आत ॲप्लिकेशन फॉर्म फिलअप करायचे. यासाठी तुम्हाला 100 रुपये एवढी जी आहे ती फीस ऑनलाईन पद्धतीनं पे करावं लागेल आणि तुम्ही ऑनलाईन पद्धतीने हे फॉर्म जे आहेत ते फिलअप करू शकता. महाराष्ट्रामध्ये कुठलं सेंटर यासाठी आपल्याला येईल हे सुद्धा इथं दिलेलं आहे. महाराष्ट्रासाठी तुम्ही बघू शकता. त्याच्यामध्ये अमरावती आहे, कोल्हापूर आहे, छत्रपती संभाजीनगर आहे, मुंबई आहे, नागपूर आहे, नाशिक आहे, पुणे आहे. त्याच्यानंतर जळगाव, नांदेड अशा पद्धतीनं महाराष्ट्रामध्ये तुम्ही ही एक्झाम जी आहे ती देऊ शकता. त्याच्यानंतर समोर एक्झामचा जर पॅटर्न बघितला तर खाली तुम्हाला दिलेला आहे स्कीम ऑफ एक्झामिनेशन. ज्याच्यामध्ये अशा पद्धतीचे आपल्या TCS सारखे 4 महत्त्वाचे सेक्शन असतील. ही अशी फार्मसीची एकमेव एक्झाम आपल्याला म्हणतील ज्यामध्ये फार्मसी जी होती प्रश्न विचारले जात नाही. आतापर्यंत SSC आणि CGHS याच्यामध्ये मेजर पोर्शन हा फार्मसी विचारला जात होतं, पण SSCच्या अंडर आल्यामुळे आता यासुद्धा पोस्टला आपल्याला जे आहे ते फार्मा बघायला भेटत नाही. अशा पद्धतीचे 4 सेक्शन ज्याच्यामध्ये जनरल इंटेलिजन्स, जनरल अवेअरनेस, क्वांटिटेटिव्ह, ॲप्टिट्यूड आणि इंग्लिश लँग्वेज अशा पद्धतीचे 4 महत्त्वाचे पोर्शन. ज्याच्यामध्ये नंबर ऑफ क्वेश्चन जर बघितले आपण तर 25-25 मार्काचा सेक्शन आहे. एका प्रश्नाला 2 गुण असे 50 मार्काचे जे तुमचे 4 सेक्शन होतील. ज्याला वेळ दिला जाईल 60 मिनिट विथ सेक्शनल
टायमर ऑफ 15 मिनिट फॉर ईच पार्ट, म्हणजे एका पार्टसाठी तुम्हाला जवळपास 15 मिनिटे दिली जातील. अशा पद्धतीने 60 मिनिटामध्ये तुम्हाला हे 4 सेक्शन जे आहे ते सॉल्व्ह करावे लागतील. याच्यामध्ये तुम्हाला 0.15मध्ये जे आहे ते निगेटिव्ह सिस्टमसुद्धा बघायला मिळेल. अशा पद्धतीचा जो आहे तो एक्झामचा स्कीम ऑफ एक्झामिनेशन, एक्झामचा पॅटर्न जो आहे तुम्हाला इथं बघायला मिळेल. त्याच्याबरोबर महत्त्वाचा सिलेबससुद्धा डिक्लेअर केलेला आहे. मॅट्रिक्युलेशन लेवलचा सिलेबस असेल, ज्याच्यामध्ये जनरल इंटेलिजन्स अशा पद्धतीने तुम्हाला सिलेबस डिटेलमध्ये मेन्शन केला. अवेअरनेस, क्वांटिटी ॲप्टिट्यूड, महत्त्वाच्या बाकीच्या ज्या गोष्टी आहेत इंग्लिश लँग्वेज, त्यासुद्धा इथे डिटेलमध्ये सिलेबसमध्ये एक्सप्लेन केलेलं आहे. व्यवस्थित तुम्ही हे PDF आपल्या टेलिग्रामचं चॅनल आयडियल फार्मसी कोचिंग याच्यातून चेकआउट करून घ्या. त्याचबरोबर यासाठी काय महत्त्वाचे डॉक्युमेंट लागतील, डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन DVसाठी ते सुद्धा इथे डिटेलमध्ये दिलेले आहेत. व्यवस्थित हे सगळ्या गोष्टी चेकआउट करून झाल्यानंतर तुम्ही तुमचे ॲप्लिकेशन फॉर्म जे आहेत ते फिलअप करू शकता. त्याच्यावरती सेपरेट व्हिडिओ देईल मी की ॲप्लिकेशन फॉर्म वेबसाईटमध्ये जाऊन आपल्याला कसा फिलअप करावं लागेल, कशा पद्धतीनं रजिस्ट्रेशन करावं लागेल. आणि शेवटला तुम्हाला ज्या आहेत त्या वॅकन्सी इथं तुम्ही बघू शकता. ॲप्लिकेशन फॉर्म फिलअप कसा करायचा हे सुद्धा तुम्हाला इथं दिलेलं आहे. आणि शेवटी तुम्हाला ज्या पोस्ट आहेत त्यासुद्धा इथं डिटेलमध्ये दिलेल्या चार्टमध्ये आहेत की कशा पद्धतीनं कॅटेगरी वाईज तुम्हाला पोस्ट बघाव्या लागतील. तर अशा पद्धतीने इथे हायलाईट केलं मी बघू शकता. ज्युनियर फार्मासिस्ट अशा पद्धतीचं 18 ते 27 वर्ष वय आहे, यासाठी एक जागा आहे. त्याच्यानंतर फार्मासिस्ट कम क्लर्क यासाठी 3 जागा आहेत. बाकी कॅटेगरी इथे एक्सप्लेन करणार आहे, फक्त कॉमन तुम्हाला मी जागा सांगतो आहे. त्याच्यानंतर फार्मासिस्ट कम क्लर्क त्याच्यासुद्धा इथे 3 जागा आहेत. अशा पूर्ण जागा ज्या आहेत त्या हायलाईट केल्या आहेत. अशा एकूण जागा जर बघितल्या जवळपास 88 एवढ्या जागा निघतात. त्याच्यामध्ये आपल्या फार्मासिस्ट ॲलोपॅथी ज्या आहेत त्याच्या जवळपास 68 एवढ्या जागा आहेत. त्यासाठी सुद्धा आपण ॲप्लिकेशन फॉर्म फिलअप करू शकतो. तिन्ही पोस्ट मिळून जवळपास सांगितल्याप्रमाणे 88 एवढ्या जागा आहेत. त्यासाठी आपण ॲप्लिकेशन फॉर्म जे आहेत ते फिलअप करू शकतो. ॲप्लिकेशन फॉर्म स्टार्ट झाले तर ऑफिशियल साईटवर जाऊन तुम्ही हे ॲप्लिकेशन फॉर्म फिलअप करू शकता. बाकी आणखीन याच्यावरती डिटेलमध्ये पात्रता काय असू शकते, एक्सपिरियन्स आहे किंवा नाही, हे पुन्हा दुसऱ्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये तुम्हाला मी एक्सप्लेन करेल. वेबसाईटवर जाऊन ते PDF डाउनलोड केल्यानंतर आणखीन याच्यामध्ये क्लॅरिटी येईल की काय पात्रता किंवा काय एक्सपिरियन्ससाठी लागेल किंवा नाही. पण D फार्मसी आणि B फार्मसी विद्यार्थी या पोस्टसाठी जे आहेत ते इलिजिबल आहेत, ते विद्यार्थी या पोस्टसाठी फॉर्म फिलअप करू शकतात. बाकी PDF आपलं टेलिग्रामचं चॅनल आयडियल फार्मसी कोचिंग याच्यासाठी मी दिलं आहे, तिथून तुम्ही बाकीच्या गोष्टी चेकआउट करून घ्या.